म्हणून या 1 वर्षामध्ये आपण CIIT मंजूर करून घेतलंय. उद्योन्मुख जिल्हा म्हणून D+ व्यतिरिक्त रेड कार्पेट आपल्या जिल्ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्याला आपण देत आहोत. लाडक्या बहिणींना पण मला सांगायचंय, लाडके भाऊ देवा भाऊ 5 तारखेला आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. बघा, हीच विरोधी मंडळी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी म्हणत होती ही कमळावाले भाजपवाले काही नाही, निवडणुकीपुरती लाडकी बहीण योजना चालू करणार. पण तुम्हाला सांगते, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपले लाडके भाऊ देवा भाऊ मुख्यमंत्री आहेत आणि जोपर्यंत देवा भाऊ मुख्यमंत्री आहे कोणाला काळजी करायचं काम नाही. सगळ्या लाडक्या बहिणींना न मागता न विसरता आपल्या खात्यामध्ये हक्काने 1,500 रुपये कोण द्यायला सांगा मला. आजकाल माय माऊल्या म्हणतात, सुनील भाऊ दीदी आमचा हक्काने सख्खा भाऊ सुद्धा कधी असे 7,500 रुपये एवढे दिले मागच्या रक्षाबंधनला, आणि आता सुद्धा संक्रांत आलेली आहे 14 तारखेला, कारण की महिला बालकल्याण मंत्री पण तुमची लेखच आहे. 14 तारखेला लाडक्या बहिणीचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि योग्य वेळी 2100 रुपये सुद्धा महिला भगिनींना आपले देवाभाऊ देणार आहेत. कारण देवाभाऊंना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आपल्या स्त्री शक्तीवर मातृशक्तीवरती विश्वास आहे. कारण की ही आमच्या माय माऊल्या 1 ना 1 रुपया संसाराला लावतात, मुलाबाळांच्या भविष्यासाठी लावतात, पुडीवर बाटलीवर खर्च करत नाही. म्हणून लाडक्या बहिणींना 1,500 रुपये महिन्यावर ठेवायचं नाही आपल्याला. सुनील भाऊ या ठिकाणी लखपती दिदी आपल्या ह्या परभणीतल्या, आपल्या ह्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या झाल्या पाहिजे. लखपती माझ्या बहिणी झाल्या पाहिजे, हे माझा मानस आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सांगितलं ह्या वर्षी 25 लाख लखपती आमच्या माय माऊल्या बनवायच्या, त्यातल्या 2 लाख आपल्याला आपल्या परभणीतल्या बनवायच्या. त्यासाठी सगळ्यांचं मला आशीर्वाद पाहिजे. कारण तुमच्या आशीर्वादाशिवाय, तुमच्या प्रेमाशिवाय, तुमच्या विश्वासाशिवाय ही लेख काहीच करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचा मान सन्मान वाढवणारं, हिंदुत्वाला आणि आपल्या या ठिकाणी अध्यात्माला, आपल्या धर्माला अभिमान वाटावा असं काम करणारं नेतृत्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वात त्यांची कार्यकर्ती म्हणून या जिल्ह्याची लेख म्हणून मला ही जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करत माझ्या जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाचं काळजी घेणं मग